मागील 1 ते 2 आठवड्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी गावात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं होतं। यामध्ये एका वृत्तवाहिनीनं त्यांच्या बातमीमध्ये कशा प्रकारे पैशांची देवाणघेवाण केली जाते आणि टक्केवारी घेतली जाते हा व्हिडिओ सुद्धा दाखवला होता। या बातमीनं तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। परंतु या पाटपिंपरी गावात 15व्या वित्त आयोगातून आणि शासनाच्या विविध योजनेतून फक्त कागदावरच कामं होऊन त्याची बिलं लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप करण्यात आले, कामं झालीच नाही, फक्त बिलं काढून घेण्यात आली। आता कृषी मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये अशी घटना घडल्यानं कृषी मंत्र्यांची प्रशासनावरती खूप चांगली पकड आहे, परंतु त्यांच्याच तालुक्यात असा भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं असून याबाबत काय कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं। तुमच्या ग्रामपंचायत मार्फत 15 वित्त आयोगात कोणते कोणते कामं केले सांगता येतील का? हा, कोणते कोणते कामं झाले? रस्त्याचे झालेले, गटारीचे झालेले। किती रस्त्यांचे कामं झाले? एक रस्त्याचे झालेले, गटारीचे झालेले। एक गटार आणि एका रस्त्याचं काम झालेलं आहे। मग मला एक सांगा, तुम्ही सांगितलं का एकाच रस्त्याचं काम झालेलं आहे, परंतु इथं 3 रस्त्यांची बिलं काढलेली गेलेली, मग कोणत्या कोणत्या रस्त्यांची बिलं काढली गेली सांगता येईल का तुम्हाला? मग तुमची जी मासिक मीटिंग होती, ह्या मासिक मीटिंग मध्ये तुमचा आढावा घेतला जात असेल ना? मग ह्या आढाव्यामध्ये हे काम सांगितलेले नाही का मग का बाबा अमक्या रस्त्याचं काम करायचंय, तमक्या रस्त्याचं काम करायचंय? मग त्या रस्त्याचं कामाचा काय आढावा त्या तुमच्या मासिक मीटिंग मध्ये झालेला आहे का? मीटिंग मध्ये फक्त बोलणं होतं, ठराव होतं, पण मग रजिस्टर नंतर ओढले जातं, आमच्या समोर रजिस्टर ओढले जात नाही ते। म्हणजे तुमच्या समोर फक्त रजिस्टर ओढलं जातं, पण प्रत्यक्षात रेग्युलर कोऱ्या पेपरवर लिहिता आणि नंतर मग हे करता, प्रोसिडिंगला घेतात। म्हणजे तुम्हाला विश्वासात घेतलं नाही जात असं तुम्हाला म्हणायचंय का? हो, आमचं म्हणणं असं आहे का म्हणजे सरपंच ग्रामसेवक मॅडम आहेत ना, फक्त खरेदी करायचा विषय आमचा सभेत होतोय, पण नंतर ते काय करतात स्वतः वैयक्तिक जाऊन खरेदी करतात। पण मी एकदा बोललेले ग्रामसेवक मॅडम सरपंचांना की आपण सगळे लोकांना ग्रुपवर मेसेज टाका, आपल्या पाटपिंपरी गाव ग्रामपंचायत ग्रुपवरती, पण आपण सगळे खरेदी करायला होते। त्यांनी एकदा मेसेज टाकला होता गाडी खरेदी करण्यासाठी, कचरा घंटा गाडी, त्याच्यानंतर त्यांनी कोणतेच मेसेज टाकले नाही ग्रुपवरती खरेदी करायला जायचंय। फक्त आमचा ठराव होतोय का वस्तू घ्यायच्या आहेत, पण किती रकमेत काय घ्यायचं ते काहीच माहित नाही आम्हाला। मला एक सांगा, जी का तुम्ही आता सांगितलं कचरा गाडी जी घेतली, ती कचरा गाडी किती रुपयाचं त्याची निविदा काढली होती सांगता येईल का? 3.5 लाख रुपये। 3.5 लाख होती। प्रत्यक्ष त्या गाडीची किंमत 3.5 लाख आहे का? नाही, सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे कमी किमतीत घेतलेली ती गाडी, कमी किमतीत गावकऱ्यांचं सगळं म्हणणं आहे आमच्या। हो, तर आता एक सांगा, तुम्ही सदस्य म्हणजे उपसरपंच किती दिवसापासून तुम्ही इथं उपसरपंच पदावर आहे? 5-6 महिने झाले। 5-6 महिने झाले। आता 6 महिन्यापूर्वी जे तुम्ही शाळेला आणि अंगणवाडीला टीव्ही दिले, तर अंगणवाडी आणि शाळेला टीव्ही दिलेले आहे का? नाही, टीव्ही दिलेला नाही, फक्त आमचा ठराव झाला होता, पण खरेदी केलेली नव्हत्या टीव्ही आम्ही। मग त्याचं जे बिल काढले त्याला तुम्ही विरोध केलाय का? मग आम्हाला बिल काढलेलं माहितीच नाही, आमच्यापर्यंत विषयच नाही ना बिल काढलेलं, म्हणून आम्ही कसं काय विरोध करणार? मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे आरोग्य सेविका आहेत त्यांना जे खुर्च्या, टेबल आणि काहीच दिलेलं नाही आम्ही त्या पिरियड मध्ये। मग त्याचं ते बिल 30-40 हजार बिल काढलेले आहे ना? अहो, मग सरपंचाचा आता विषय, आता मागची मीटिंग झाली आमची, मीटिंग झाल्यानंतर आम्ही सरपंचांना, मी प्रश्न ग्रामसेवक मॅडमला केला होता की मॅडम तुम्ही टीव्ही खरेदी केलात तर किती रुपयाला केला किंवा कधी केलात, एवढाच प्रश्न होता। तर सरपंच मॅडम माझ्यावरती डायरेक्ट असं धावून चिडून भांडणाच्या भाषेत बोलल्या की तुम्हाला माहित नाही का, ठराव झाला नव्हता का? फक्त ठराव झालेला होता, पण खरेदी करायचं हे माहित नव्हतं आम्हाला। बिल तर 6 महिन्यापूर्वीच निघालेलं, पण मग टीव्ही दिलेलाच नाही ना, मला अंगणवाडीतून कॉन्टॅक्ट कॉल व्हायचे, टीव्ही दिलेले नाहीयेत किंवा काही असं त्यांचं आरोग्य सेविकांचा पण विषय व्हायचा मला, पण त्यांनी दिलेले नाही। देऊ मॅडम म्हणायच्या, घेऊ आपण, खरेदी करायचे, खरेदी करायचे, फक्त एवढा विषय झाला, पण कधी करायच्या काय ते काहीच माहित नव्हतं आम्हाला। अंगणवाड्यांसाठी जे भांडे दिलेले नाही, भांडे नाही दिलेले आम्ही। मग ते तुमच्या ते भांड्याचं त्याचं बिल लागलेलं आहे 3200 रुपये? नाही, आम्हाला काहीच माहित नाही।
म्हणजे सरपंच बाई तुम्हाला विश्वासात घेत नाही? विश्वासात पण घेत नाही. आणि सरपंच बाईचा एक प्रॉब्लेम आहे, आम्ही जर वैयक्तिक सगळ्या सदस्यांनी जर विचारलं तुम्ही काय खरेदी केलं, कधी केलं, तर त्या फक्त म्हणता आपला ठराव झाला नव्हता का, तुम्ही नव्हते का, तुम्ही कशाला फिरून बोला, तुम्हाला माहित नाही का, असं दाबून घेतात आमच्या लोकांना. म्हणजे बोलूनच देत नाही. काही बोलायला गेलं का मीटिंग मधून डायरेक्ट उठून जातात त्या. बरं, हे मीटिंग रद्द केली सांगता आणि निघून जातात. मग त्यांचे पती फोन करतात त्यांना घरी, इकडे मीटिंगला ये, मीटिंगला ते येत नाही. मीटिंगला चालू मीटिंग बंद करता. मागच्या मीटिंगला प्रोसिडिंग मॅडमनी लिहिलं होतं. मी मॅडमला असं सांगितलं, ग्रामसेवक मॅडम तुम्ही असं लिहा का वाद झाल्या, कारण मी टीव्हीचा म्हणजे कधी खरेदी केली विचारलं, त्याच्याकरता विचारलं, तर त्या मॅडमनी असं लिहून द्या मला की मॅडम ग्रामसेवक मॅडम अशा निघून गेलेले आहेत. पण त्यांनी असं न सांगता लिहिलंच नाही. मॅडमनी वेगळंच लिहिलं आणि परत व्हाईटनर लावलं मध्ये गेल्यावरती त्यांनी आता रजिस्टरवरला. तुम्ही सांगितलंय का हे सगळे म्हणजे सरपंच वाद घालतात? हो. मग त्याबद्दल तुम्ही काही पंचायत समितीला वगैरे काही तक्रार दाखल केली का? आमचा आता 2-3 दिवसापूर्वी मीटिंगचा विषय होता. सोमवारी आम्ही जाणारच होतो, पण काल माझं घरचं काहीतरी कारणामुळे मी गेले नाही तिथं, पण मी देणार आहे अर्ज. आता यामध्ये ज्या खरेद्या झाल्या म्हणजे जे तुमचे मासिक मीटिंगला मोठ्या रकमेच्या ज्या समजा टीव्हीच्या संदर्भात जे टीव्ही झालं, आणि माझं एक मत आहे, आम्ही कचरा कुंड्या आहेत, आम्ही ग्रामपंचायत मध्ये आल्यावरती आम्हाला माहित झालं की कचरा कुंड्या आल्यात, किती पैशाला आल्यात, काय झालं हे आम्हाला कोणत्याही अद्यापही सदस्याला माहित नाही. फक्त सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक यांनाच माहिती आहे. म्हणजे मासिक मीटिंग मध्ये हा विषय झाला, फक्त ठराव झालाय घ्यायचंय, पण मग नंतर कधी खरेदी केला काय काहीच माहित नाही आम्हाला. त्याची निविदा काढली होती का? नाही, काहीच नाही. निविदा कशाच्याच काढलेल्या नव्हत्या. परत ते सार्वजनिक कचऱ्याच्या कुंड्या होत्या. आम्हाला इथं आल्यावरती ग्रामपंचायत मीटिंगला आल्यावर कळतं का ग्रामपंचायत मध्ये फुल भरलेल्या वस्तू कशाच्या आहे काय, तिथं आल्यावरती कळतं खरेदी झाली म्हणून आपली. पण मी आधी 2 वेळेस मॅडमला सांगितलं तुम्ही जेव्हा खरेदी करणार तेव्हा तुम्ही सदस्यांना ग्रुपवर मेसेज टाका, आम्ही तिथं खरेदीला येऊ शकतो, एक 2 जण तरी येऊ शकतो तिथं. पण मग आमच्यापर्यंत काय कॉल झालेले नाही खरेदी. जारचं फक्त आमचं ठरलं जार द्यायचं होतं NTST वाल्यांना, आदिवासी लोकांसाठी, पण मॅडमने लगेच खरेदी करून जार घेऊन टाकले. आता विषय असा आहे, कोणतीही गोष्ट ग्रामपंचायतची कोणतीही 50,000पेक्षा जर जास्त रक्कमची वस्तू जर विकत घ्यायची ठरली तर त्याला निविदा काढावी लागते, हे तर माहिती आहे ना. मग अशी कोणत्या पेपरला तुम्ही एखाद्या याची निविदा काढलेली का आजपर्यंत? नाही, निविदा नव्हती काढली. म्हणजे जे बी काही खरेदी झाल्या ते सगळ्या विदाऊट निविदाच्या निविदा केलेल्या. आणि रस्त्यांचे जे कामं झाले त्याची काही पेपरला नोटीस वगैरे केली होती का? हा, एका रस्त्याची केली होती. मग आता इथं तर 3 रस्ते दिलेले नाही, एक 90,000चा आहे, एक 50,000चा आहे, एक 68,000चा आहे. मग एकाच रस्त्याचे फक्त निविदा दिली, बाकीचे रस्ते झालेलेच नाही, एकच रस्त्याच माहिती. मग बाकीचे रस्ते झाले नाही, पण इथं तर बिल पेड झालंय ना. ग्रामपंचायत मध्ये GM पोर्टलवर ज्या खर्च दाखवल्या त्या खर्चांमध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि काही खर्च असे आहेत का त्या खर्चा फेब्रुवारी महिन्यात, जानेवारी महिन्यात आणि नोव्हेंबर डिसेंबर 24 मध्ये दाखवल्या, पण त्या अद्यापपर्यंत त्या वस्तू अजून ग्रामपंचायत पर्यंत आल्याच नाही. त्या खर्चा दाखवून जर 6-7 महिने झाले असतील आणि त्या वस्तू जर ग्रामपंचायत गावकऱ्यांची फसवणूक चालू आहे खूप. दुसरी गोष्ट, ग्रामसभा लागत नाही. साधारणतः वर्ष 1.5 वर्ष झालं या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभाच लागत नाही गावामध्ये. म्हणजे ग्रामस्थांनी यांचं म्हणणं मांडायचं कोणासमोर, हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर याच्यामध्ये टीव्ही खरेदीच्या नावाने 96,000 आणि टीव्ही अंगणवाडीच्या नावाने असा निधी फेब्रुवारी महिन्यामध्ये काढला गेलाय, पण ते वस्तू अद्यापपर्यंत ग्रामपंचायतला आले नाही. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक क्लोनेटर मशीन, ते मशीन काय कसं आहे ते आम्हाला पाहायला म्हणजे दिसलं नाही अजून. त्याची किंमत 3,64,000 रुपये दाखवली गेली. वैयक्तिक कचरा कोंडी म्हणजे ज्या कचरा कोंड्या यायच्या होत्या गावामध्ये आपल्याला, ती कचरा कोंडी राज्य शासनाचा एक GR होता, ठराविक एजन्सी कोणत्या कचरा कोंड्या खरेदी करायच्या. तर यांनी ग्रामपंचायती सरपंच आणि ग्रामसेवकांनी तो GR डावलून यांच्या पद्धतीने ती खरेदी केल्या आणि एकदम किचकट कचरा कोंड्या आणून गावात कुणालाही कोणत्याही सदस्याला विश्वासात नाही घेता लगेच वाटायचा कार्यक्रम आटपून घेतला. त्याच्यानंतर एक शेत रस्ता आहे, तर त्याच्यामध्ये एक शेत रस्त्याची निविदा निघेली, पण दुसरा शेत रस्ता आहे ना 50,000चा, तो कुठं गेला काय केला ते काहीच माहिती नाही. त्यानंतर इंदिरानगर मध्ये एक रस्ता आहे 90,000चा, त्या 90,000 रस्त्याची निविदा निघाली, पण परत 12,870 रुपये कशासाठी वापरले ते काहीच कळायला मार्ग नाही. आणि या ग्रामपंचायतीने मी याच्या आधी 2दा अर्ज केला होता, तर त्यांनी माझ्या एका अर्जाची दखल घेतली नाही. आणि सरपंच आणि मॅडमला यांना काही विचारलं ते फक्त एकमेकी बघताना हसत राहतात, काहीच उत्तर देत नाही. तर ही गावाची फसवणूक आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये गावात पाणी नव्हतं प्यायला, तर पाणीपट्टी अभाव यांनी लोकांचे कनेक्शन कापले. तर संध्याकाळी समजा आमचं गाव आदिवासी बांधव सगळी मोलमजुरी करतात,
तर त्यांनी सांगितलं आम्ही संध्याकाळी आमचे घरवाले आल्यानंतर पट्टी भरून टाकतो. तर यांनी सरपंच मॅडमने त्या घरच्यांचा फोन सुद्धा घेतला नाही, कारण त्या महिला घरी राहायचे. यांनी कनेक्शन कापून आणि 1000 रुपये एक्स्ट्रा त्यांच्यावर जादा जर चढवला गेला तर याला जबाबदार कोण? जर समजा तुम्ही जर एवढ्या लाख रुपयाचे घोटाळे करीत असाल, त्या गोरगरीबाला 1000 रुपये वाचून तुम्ही जर या टीव्हीत असाल, त्यांचं वाला हे पाहत असाल, तर ही गोष्ट योग्य नाही. अजून बऱ्याच गोष्टी आहे. अंगणवाडीसाठी वजन काटे खरेदी करणे आणि अंगणवाडीसाठी आपला सप्लिमेंटरी फूड द्यायचं होतं पोरांना, त्यासाठी यांनी डायरेक्ट वजन काट्यांना 15,000 रुपये 4 अंगणवाड्या आणि वजन काटे पाहिले. आता त्या दिवशी आम्ही एकदम म्हणजे ते ज्या बाईचं वजन 76 किलो आहे तो वजन काटा वजन डायरेक्ट 150 किलो दाखवून राहिले. तिचा एकदम चायना मॉडेल वजन काटे येते. आणि सप्लिमेंटरी फूड मध्ये काय दिलं म्हणून 2-2 बारण्या शेंगदाणा चिक्कीच्या आणि 22 पॅकेट खजुराची, त्याचं बिल काढलं यांनी 25,000 रुपये. आरोग्यासाठी ऑफिसच नाही, अशा सेविका घरोघर जाऊन त्यांचं वाला काम करताय, ऑफिसच नाही. आणि यांनी डायरेक्ट आरोग्यासाठी टेबल खुर्चीसाठी 35,000 रुपये वर्ग केले, ते फेब्रुवारी महिन्यामध्ये. अजूनही ती टेबल खुर्ची येईल नाही. यांना जा विचारणार कोण? यांना विचारणार. परत सरपंच व्हायचे पती म्हणजे याचे अर्ज केल्यानंतर डायरेक्ट घरापर्यंत येऊन घरच्या गोष्टीच्या म्हणजे आमदारला टॉर्चर करीत राहतात. त्यानंतर समजा जे वित्त आयोगाची कामं होते त्याच्यामध्ये एक पाठीमाग काम केलं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं. मी गावा मंदिराजवळ ते काम करेल, ते काम आता जाऊन बघू आपण, पाहिजे असं तुम्हाला तर ते काय दर्जाचं काम करेल, त्याचं एस्टिमेट कसं आहे, ते काम कसं करेल ते बघून घेऊ शकता तुम्ही. अंगणवाडीसाठी भांडे खरेदीला 3205 रुपये खर्च करेल. त्यानंतर असे बारीक म्हणजे त्यांनी ना कॉम्प्युटर सेटच्या बिलाप्रमाणे त्रिमूर्ती यांना आधा 50,000 रुपये कशाचे आधा करेल याचा उल्लेखच नाही त्याच्यावर. त्याच्यानंतर NK वाजी यांना 40,000 रुपये आधा केले, कशाची केली तेच काही माहिती नाही. 30/1/2025 ला 40,000 रुपये NK वाजी यांना आधा केले. आणि त्याच्यामध्ये लिहिलं असं आहे त्यांनी प्रशिक्षणासाठी तांत्रिक प्रशिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण ते कोणाला दिलं काय दिले काहीच माहित नाही. आणि महिला बचत गटासाठी 50,000 रुपये रक्कम यांनी काढली प्रशिक्षणासाठी. ते प्रशिक्षण कोणाला दिलं काय दिलं आता त्याची मी थोडी चौकशी केली. तर ते बचत गटाचे CDRने आम्हाला सांगितलं की आम्हाला 1 दिवस प्रशिक्षण केक तयार करायला दिले. पण त्यावेळेस मी इथंच होतो. त्यांनी काय केलं अंगणवाडीमध्ये बसले आणि ते केक करायला जे मिश्रण बनवायला सुद्धा लाईट सुद्धा इथली ग्रामपंचायतीची वापरली. मग ते 50,000 कशावर खर्च केलं ते त्यांनी सांगायला पाहिजे. आणि ही गावाची खूप मोठी फसवणूक आहे. आणि ह्याच्यात अजून भरपूर काही आहे, एवढं बारीक सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगितलं नाही. कचरा कुंडीसाठी 30,000 रुपये काढले. आता गावामध्ये तुम्ही मला अख्ख्या गावामध्ये कचरा कुंड्या दाखवा आणि 1 लाख रुपये मागून बक्षीस घेऊन जा. गावात पुढे कचरा कुंडी दाखवायची 1 लाख रुपये बक्षीस घेऊन जायचे, कुणी दाखवायची मला. आणि हे कचरा कुंडीचे पैसे सार्वजनिक कचरा कुंडी 2 ठिकाणी दाखवले गेले 30,000. आणि आता पाण्याचे जार आणले ते अजून म्हणजे त्यांची डिटेल त्यांनी मला अशी लेखी दिली नाही आणि ती सापडणे कुठे लेखी. तर मॅडमला विचारला असता 550 रुपये जार सांगितलाय, पण त्या जारचं मी कोटेशन काढून आणलंय. त्यांनी बिगर प्रिंटिंगचं आणलंय, त्याच्यावर ग्रामपंचायतीचं नाव नाही गाव नाही. तर प्रिंटिंग सहित तो जार GST बिला सहित 390 रुपये आणि भारीतला घेतला कुठल्याही कंपनीचा तर 410 रुपये जार प्रिंटिंग सहित बसतोय. यांनी 550 रुपये जार पैसे सांगितले. असा एकंदरीत लाखो रुपयांचा अपहार आहे. तर याची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आणि याच्यावर योग्य ती कारवाई करावी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.